तर नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या सनितर यूट्यूब चॅनलवरती. कशात तुम्ही सगळे मजेत ना? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मित्रांनो. तर मित्रांनो, आज सकाळ रेडी वगैरे होऊन म्हणजे 7 वाजता आपण आलो. आता पावणेआठ झालेले आहेत. तर आजचा आपला निघाला दौरा विरारला, द्वारकाधीशच्या मंदिरामध्ये. आणि आत्तासुद्धा आपल्यासोबत स्टाफच असणार आहे मित्रांनो, पण त्यातले 5-6 जण कमी असणार आहेत. तर आता कारमध्ये आपण फक्त 7 जण असणार. कोण कोण असणार तुम्हाला बघायला भेटणार आहेत पुढे. तर जे लास्ट टाईम ट्रिपला होते तेच असणार आहेत, फक्त त्यातले 4-5 जण कमी आहेत. बट तुम्ही मला आपल्या केदारनाथच्या ब्लॉगला काय जास्त सपोर्ट केला नाही मित्रांनो. जास्त व्ह्यूज नाही भेटले आपल्याला, जसे पाहिजे तसे व्ह्यू नाही गेलेत. तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा ब्लॉग. कोणी बघितलं नसतील तर प्लीज जाऊन चॅनलवर आपले अपलोड झालेले आहेत, पटकन जाऊन बघा. आता कॉफी वगैरे पिऊया मस्त आणि निघूया डायरेक्ट आपण विरारला. चलो भेटूया पुढेच, बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय होते काय नाही ते. बाय बाय. चल बाजूला. जाऊ दे भाऊजी. वो कैसा ग्लास वाला? तिसऱ्या वर्षी ॲडमिशन घ्यायला आले. काय वयाच्या 35 वर्षी आम्ही कॉलेजला ॲडमिशन घ्यायला आलो. तर मित्रांनो 10:30 झाले आहेत. तर आम्ही 9:30 वाजता निघालो. 1 तास आम्ही आता आलो आहे द्वारकाधीशच्या मंदिरात. आणि समोरच मंदिर आहे. खूप दिवसातून यायचं होतं, बट आज आलो आहे. ते म्हणजे आज सरांची ॲनिव्हर्सरी आहे, म्हणून आज निमित्त निघालं आणि फायनली आलो. काय झालं? असंच करत होतं तेव्हा. काय मला पण रोरक दादा बोलतोय. मी काय बोलत नाही तुला. हात पकडा. हात पकडण्याचा सोनूला त्रास व्हायचा. काय पकड? हात पकड. खेळणीचं दुकान आहे, पिल्ल्याला खेळणी घ्यायचं. पिल्ल्या बघ काय बोलतोय. चल ए, खेळणी घ्यायचं ना आपल्याला. पिल्ल्या. क्लायमेट खूप मस्त आहे. ढगाळ पूर्ण मस्त. एक रील शूट करूया आपण, ती सुद्धा आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटणार आहे. आपण जिथे जातो तिथे आपण रील नक्की शूट करतो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. तर दर्शन वगैरे घेऊया मस्त. आतमध्ये मोबाईल अलाव की नाही ते माहिती नाही, जाऊन बघूया. तुम्ही सुद्धा नक्की एकदा विजिट करा. काय बोलली ना प्रिन्सिपल वगैरे काय बोलले 2 दिवस काय निर्णय काय राधे राधे, ऐक गो. राधे राधे बोल ना.
राधे राधे. राधे राधे. हा एक मिनिट पाईप लागेल. कशाला पाईप लागेल? खिडकीत ठेवलंय असं. खिडकीत नका ना, वरती टाका ना. खिडकीच्या आतमध्येच पण वरती बॅरिकेड लावा ना त्याला. पाईप लागणार नाही, डायरेक्ट. तर मित्रांनो दर्शन वगैरे येऊन झालं आहे. रांग काय मंदिराच्या बाहेर आहे, बट पटापट दर्शन वगैरे होतं मस्त. आणि आम्ही मंदिरात थोडं बसलो वगैरे. आता निघालो घरी. आता किती वाजता टायमिंग पण बघितलं नाही मी. जर मित्रांनो तुम्ही स्टेशनवर येत असाल त्या बसची सुद्धा सुविधा अवेलेबल आहे आणि ऑटोसुद्धा येतातच. असं बसले सगळे. हो कोण आवाज आलता रे? भैया ना ना कुठे ते पैसे घेऊन जाते. मामा त्याला मागे वाच. भाऊ द्या नाही ठेवून द्या त्या देवाने बोल. 25 कुत्र्यांकडे हिंमत त्याला मी रोजचा 4 महिन्याला आमच्याकडे बांधल्यात जाळीत ओढून बांधल्यात. एखादा बोचा सुचवलाय. स्वतःची इजार सांभाळता येत नाही. 25 कुत्रे सांभाळायला झाले. असू द्या ना, त्याला काय हवी पण फुलं आहेत. त्याला चालायचं होईना झालं. आता 25 कुत्रं सोडतो. बस स्वतः खाली असतील, स्वतःपासून तिकडे हाणायला लागलेला. एकच खाल्लंय. इथं लक्ष बघा माझ्यावर, किती खातो किती नाही ते. तुझ्यावर का लक्ष देऊ? आता बोलली नाही, बोलली का नाही. आणि ते गाणं द्या रे मला जरा. स्वतः 2-4 खाल्ल्या. घाम आला मला. एवढंसं काय बोला का मुलींसारखा सुद्धा बोलतो. तुलाच राग येतो. हा तू दिसलं ते दिसलं कोणाला राग स्वतः रडत येतो. हा असते. तू चुप रे. स्वतः रडत असते. तू चुप बस. तू पण स्वतः चुप रडत बस. असतो. स्वतः रडायला दिसलं ते कोण रडतंय. पाहता ना कोंबडी कशी ती. मला त्याला सांगत बसायचं मग. मी ना सांगत हा, बसत माहिती नाही. आहे. समजलं ती मला मला विचारत होती कोणाला म्हणून सांगितलं. सांगितलं मी. हा असू दे. हा असू दे. भांडखोर. काय खुशी